नमस्कार, मी प्रज्ञा करचौकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि बातमीपत्राला सुरुवात करतोय. अनेक वाहनं बंद पडल्याने मुंबई आणि पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी पाहावयास मिळते. तर बोरघाटात 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा सलगच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात जाणाऱ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. काही काळ रस्त्यात वाहनं बंद पडल्याने वाहतूक देखील मंदावली होती. तर खंडाळा घाटात शनिवार दुपारपासून वाहतूक कोंडी झाल्याचं पाहावयास मिळालं. अवजड वाहनांना सध्या एक्सप्रेसवेवर नो एंट्री आहे. कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी ही भूमिका घेतली. तर वाहतूक कोंडी झाल्याने अनेक वेळ ही वाहनं रस्त्यावरच उभी होती. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, या संदर्भात अधिकचा तपशील. खरं तर 3 दिवस सुट्ट्यांचा दिवस आहे आणि ह्या सुट्ट्यांच्या दिवशी कुठेतरी फिरायला जायचं म्हणून पुणेकर जे आहेत ते लोणावळ्याला जातात आणि मुंबईहून देखील मोठी वाहनं जी आहेत ती एक्सप्रेसवेवरून लोणावळ्याला येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कालच्या दिवशी वाहतूक कोंडी जी आहे ती या सगळ्या एक्सप्रेसवेवरती झालेली पाहायला मिळाली आणि त्यातच अनेक वाहनं देखील याच एक्सप्रेसवेवरती असणाऱ्या बोरघाटात असेल किंवा खंडाळाच्या घाटामध्ये असेल ती बंद पडलेली होती. त्या बंद पडल्यामुळे मोठी अशी वाहतूक कोंडी जी आहे ती बराच काळ झालेली पाहायला मिळाली. अगदी 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. शनिवार, रविवार आणि ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने जे ते नागरिक बाहेर पडतायत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जाते. परंतु महामार्ग पोलिसांनी जे आहे ते आता एक्सप्रेसवेवरती पूर्णपणे जड वाहतूक जी आहे ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जड वाहतूक कुठल्याही प्रकारची आता या एक्सप्रेसवेवरती नसणार आहे. त्याकडे बघायला गेलं तर पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरती जो खालापूर टोल नाका आहे व खंडाळाच्या घाटांच्या लांबच लांब लागल्या होत्या. त्यामुळे महामार्ग पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस आणि रायगड पोलिसांच्या अतिरिक्त पोलीस फोर्स जी मागवण्यात आली होती त्यामुळे ही वाहतूक कोंडी रात्री 11:30-12च्या सुमारास जी आहे ती कुठेतरी त्यामध्ये सध्या पोलिसांना जे येते यश आलेलं पाहायला मिळतंय. परंतु आता रातचा रविवारचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी कशा प्रकारे काळजी या सगळ्याच्या बाबतीत घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जी धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत वाहनांच्या. सलगच्या सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी पाहावयास मिळते.